राम नारायण राम. सगळं सहन केलं जाऊ शकतं पण विश्वासघात नाही. मी संघटना कशी तयार केली आहे हे सांगितलं आहे. माझ्या अनेक पत्रांना आणि छायाचित्रांना तोडमोड केली गेली आहे. ते जे करायचं आहे ते करतील पण मी विचलित होणार नाही. माझ्या शिष्यांना त्रास झाला आहे. मी माझ्याबद्दल जे काही सांगतोय ते स्वतःची प्रशंसा नाही. मी खुर्चीवर बसून ठाकूर झालो नाही. आईच्या पोटातूनच ठाकूर म्हणून बाहेर आलो आहे. माझ्यात तो व्यक्तिमत्व आहे. मी त्या सुरासह जन्मलो आहे ज्यात मी सगळ्यांना एकत्र करीन. जन्मापासूनच हा सूर सोबत येणे आवश्यक असते याचा पुरावा अनेक लोकांनी अनेक प्रकारे सापडला आहे. जसे गुरु आणि महान व्यक्तींची परीक्षा घेतली जाते त्यांचा इतिहासही सांगेल की ते खरंच गुरु बनू शकतात की नाही. माझे शिक्षक, शेजारी, नातेवाईक आणि मित्र माझ्या क्षमतेमुळे आणि प्रतिभेमुळे आकर्षित झाले होते. मी लहानपणापासून तो सूर सोबत घेऊन आलो आहे ज्यामुळे संपूर्ण जगाला एकत्र करू शकतो. मी माझ्या मनोबलाने जगाला एकत्र करीन. व्यावहारिक आधारच अध्यात्माचा आधार आहे. म्हणून माझ्यावर ते इतके आघात प्रतिक्रिया होत आहे तसे महान व्यक्तींवर नेहमीच होत आले आहे. मी गुरु होण्याचा फायदा घेण्यास तयार नाही. मेहनत करून खाईन, चोरी करण्यास तयार नाही. म्हणून विचलित होण्याची गरज नाही. वेदांच्या गोष्टींमध्ये कोणताही वाद नाही.